आतमध्ये बॅट आणि बॉलचा कडवा संघर्ष घेत असताना कोण जिंकणार आणि कोण हरणार यावेळीच आपण पाहतोय। खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे। इथून जर तुम्ही जिंकताय तर एका बक्षिसाचं पात्र व्हाल येत्या काळात। यस, मॅच इज ऑन। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। एका बाजूला ओम साई नवरंग मित्रमंडळ धोडीपूजा, दुसऱ्या बाजूला SD विनर। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चिराग आणि अमित यावेळी पहिल्या चेंडूवर सॉफ्ट हँडली डन केलाय। चेंडू ऑन साइडला सिंगल मिळणार। धावसंख्या 1 ने संघाचा श्री गणेशा मात्र केला जातोय। धावसंख्या फलकावर 1 चेंडू आणि 1 धाव। अतिशय चांगली स्पर्धा। रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। नाईट क्रिकेट फ्लड लाईट मध्ये अतिशय सुंदर ऑल इज वेल उच्च कोटी असं मात्र आयोजन नियोजन मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिनय हा मात्र साध्य आहे। राऊंड विकेट यावेळीचा चेंडू आपण पाहू शकाल वाईड असेल का? पंचांनी मात्र नक्कीच हात वर केलेत। रात्रीच्या सत्रात देखील त्यांना कवायत करण्याची संधी दिली जाते गोलंदाजीच्या माध्यमातून। आणि इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या 1 चेंडू आणि 2 धावा। राकेश परदेशी आपल्याला पाहायला मिळत आहेत यष्टिरक्षणाच्या भूमिकेत। स्वतः या स्पर्धेचे आयोजक आहेत। अथक परिश्रम घेतलेत या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धा गोडरित्या आता मात्र चालू आहे। आजचा तिसरा दिवस यावेळी अतिशय सुंदर, क्या बात आहे। अमितला मात्र चेंडू फारसा काही समजला नाही। एका बाजूला SD विनर जर संघ पाहिला तर जुना जाणता संघ दिलीप असतील, तदनंतर बाळादादा असतील, त्यानंतर लिकेश पाटील असतील, त्यानंतर सचिन दीक्षित असतील, ज्यांनी 6 चेंडू आणि 6 विकेट अंडरआर्म क्रिकेटमध्ये जे एक खऱ्या अर्थाने इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहिलेला गेला रेकॉर्ड आहे। यावेळीस क्या बात आहे। स्विंग अँड अ मिस, अतिशय चांगला चेंडू। चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला अनप्लेएबल करून ठेवला। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल चारोखाने चित, चारी बाजूने बंदिस्त असं म्हणायला हरकत नाही। चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आपण पाहतोय 3 आणि धावा फलकावर असतील 3 म्हणजेच 100च्या स्ट्राईक रेटने आता स्कोर कार्ड चालू आहे। एका बाजूला SD विनर, हा चेंडू मात्र नो असेल। नो +4 म्हणजेच हा धावा 5। 3 चेंडू आणि आता 8 धावा। थँक्यू सो मच। अतिशय सुंदर डॉल्बी सिस्टम आम्हाला पाहायला मिळत आहे। आमचा आवाज योग्य त्या रीती तुमच्यापर्यंत पोहोचतोय। खऱ्या अर्थाने आमच्या संगीत कक्षातून आमचे ऑपरेटर अतिशय चांगली भरीव कामगिरी करतायत। यावेळीस आपण पाहू शकाल आतमध्ये धावा फलकावर आहेत त्या म्हणजेच 8 धावा। 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्या काळात जर पाहिलं तर इथून मात्र जिंकण्यासाठी तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल। कारण तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की आम्ही जवळजवळ 40 ते 50 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्याच प्रगतीपथावर आता तुम्ही अग्रेसर झालात म्हणायला हरकत नाही। कारण चेंडूंचा खेळ होतोय 3 आणि या धावा फलकावर तुमच्या माध्यमातून जमल्या जात आहेत त्या म्हणजेच आपण पाहतोय 8। चला थोडं स्पीडअप घ्या, जास्त वेळ जातोय मित्रांनो। ओम साई नवरंग मित्रमंडळ धोडीपूजा सरपंच चषक 2023 क्रिकेटचा शानदार दैदिप्यमान असा हा सोहळा। ना भूतो ना भविष्यती, याची देही याची डोळा, पाहिन मी क्रिकेटचा हा सुंदर सोहळा। आणि यावेळीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक श्वान प्राणी मात्र येतोय। क्रिकेटवर मात्र त्याचं देखील प्रेम आहे, मैदान सोडणार नाही। कारण सगळे खेळाडू आम्हाला इथे पाहिजेत। तो देखील सांगतो मला मैदानाच्या आत क्रिकेट खेळायचं आहे। चला आयोजकांना विनंती असेल की त्याला उचलून घ्या। अभिनयचा कुत्रा आहे, ओके। आपण पाहतोय अभिनय यांचाच तो श्वान आहे आणि खऱ्या अर्थाने मुक्या प्राण्यांवर जीव लावला तर मात्र ते देखील त्याचं परतफेड तुम्हाला त्या प्रेमातच देत असतात असे मात्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये। चला मॅच पुन्हा एकदा चालू केली जाईल। 3 चेंडू आणि 8 धावा। काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये। 3 चेंडू 8 धावा धाव फलकावर। यावेळीस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अभिनय, पॅडल स्वीप केलाय, क्या बात आहे। सुपर्ब क्षेत्ररक्षण अजय यांच्या माध्यमातून क्वालिटी उच्च कोटी उडता हुआ अजय पाहायला मिळाला। जॉन्टी रोड्स, रवींद्र जडेजा, मोहम्मद कैफ यांची आठवण करून दिली या क्षेत्ररक्षकाने। कमालीचा क्षेत्ररक्षण ओम साई नवरंग मित्रमंडळ धोडीपूजा संघ क्षेत्ररक्षण करतोय। चिराग पाटील याच्या प्रत्येक चौकारासाठी अक्षय सिंग यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे। कॅमेरा वर्क अतिशय सुंदर। पाटील नेटवर्क्स आणि त्यांची टीम काही कमालीचं कार्य करताय। कुशल चौधरी याचा विशेष उल्लेख असेल। आपल्या पालघर जिल्ह्याला लागलेला एक अतिशय सुंदर असा कॅमेरामॅन। मुरबे गावाला पडलेलं गोड स्वप्न अर्थातच कुशल चौधरी। सातत्याने मात्र आम्ही त्यांच्यासोबत कित्येक वेळा कार्यभाग झाला आणि त्यामध्ये कुशल चौधरी यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांच्या समवेत
बहाडोलीचं मात्र ब्रँड आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल पाटील हे देखील खूप चांगलं कार्य करतायत आणि त्यांच्या समवेत लाईव्ह डिजिटल आम्ही पाहतोय धीरज गुप्ता. शेवटचा चेंडू यावेळी फटका ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळणार का? यावेळी सिंगल परिपूर्ण केली जाते. एका बाजूला SD विनर आणि एका बाजूला आपण पाहतोय होम टीम अर्थातच नवरंग संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावर आहेत त्या म्हणजे सिंगल डिजिट मध्ये 9 धावा. घेऊया एक डिस्क जॉकी ब्रेक. 10 झाले 10. थँक्यू सो मच. 10 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 10 क्रमांक अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. 16 वर्षाचा खेळाडू होता. पाकिस्तानच्या समोर डेब्यू केला 1989 ला आणि काही कमालीचं क्रिकेट त्यांनी दाखवलं. खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्रिकेट त्यांनी मात्र दाखवून दिलं. अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर ज्यांच्या नावावर 100 शतकं राहिली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 1994 ला अर्जुन पुरस्कार, 1997 ला पद्मश्री, 2001 च्या सुरुवातीस महाराष्ट्र भूषण, 2011 ला क्रिकेटर ऑफ द इयर आणि 2013 ला भारतरत्न असं मात्र सचिन रमेश तेंडुलकर तुम्हाला पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा धावसंख्या फलकावर 1 मिळणार. गोलंदाजी मार्कवर प्रितेश आहे. प्रितेशने देखील चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी करून आता मात्र सेमी फायनल मध्ये धडक घ्यायची असेल तर तुम्हाला तुमचं चांगलं क्रिकेट दाखवणं गरजेचं असेल. यावेळेस पॅडल स्वीप केलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय डिक्लिअर झोन मध्ये. आमचे पंच सांगतात की येस डिक्लिअर. धावसंख्या 1 मिळणार. धावा फलकावर आहेत 12. 12 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 चालू मैदानाच्या आतमध्ये. ओम साई नवरंग आयोजित सरपंच चषक 2023. काय कमालीची स्पर्धा आहे. ऑल इज वेल. डोळ्यांना विश्वास बसत नाही असं मात्र हे नेत्रदीपक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर काय कमालीचं आयोजन नियोजन आणि यात राकेश परदेशी सरांचा मात्र खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या पुन्हा एकदा 1 मिळणार. धावा फलकावर आहेत त्या म्हणजेच 13 धावा धाव फलकावर. तेरा धावा धावफलकावर. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी अतिशय चांगला चेंडू होता. दोघांमधले मात्र कॉर्डिनेशन येस नो आणि वेट या तंत्रमंत्रावर मात्र क्रिकेट खेळलं जात आहे. राकेश परदेशी आपल्याला पाहायला मिळतात. यष्टींच्या मागे कूल माइंडेड कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः आयोजक आहेत. त्यांनी सांगितले की जास्त लोड घेऊ नका, फक्त क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजेत. आणि यावेळीस काय कमालीचं क्रिकेट. कर्णधार कसा असावा तर कर्णधार राकेश परदेशी यांचा विचारांचा असावा. विकेटचं पतन गॉन. धन्यवाद. जय जय श्रीराम बोलेगा. आताच रामनवमी झाली. खऱ्या अर्थाने आपण भगवंताच्या दारात गेलो की भगवंताला सांगतो भगवंत मला सगळं काही सुख दे, ऐश्वर्य दे. परंतु त्या श्रीराम प्रभूंनी किती हात काढले हे कोण विचारतं का? कधी भगवंताला सांगतो की भगवंत तू जे हाल केले ते आम्हाला देखील देऊ दे, असं कोणाच्याच मनात नसतं. उद्या राज्य मिळणार होतं, आज सांगितलं वनवासाला जा. सगळं काही बदलावं लागलं. आणि नक्कीच आपण पाहतोय आपण भगवंताच्या दारात गेलो की देवा मला सगळं सुख दे, पण कोणीच भगवंताचं दुःख मागत नाही, कारण तो भगवंत आहे. भगवंत म्हटलं की सगळं काही चांगलं असतं, हाच मात्र विचार माणसाचा आहे. परंतु त्यांनी देखील खूप स्ट्रगल केले आयुष्यात. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अतिशय सुंदर संगीताच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय हा प्रभू रामचंद्रांचा एक किस्सा सांगायला नक्कीच आवर्जून भाग पडलं. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. शेवटचा चेंडू राकेश परदेशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार नक्कीच त्यांनी देखील आवर्जून आम्हाला निमंत्रण दिलं आजच्या फायनल डे साठी की उत्कर्ष वेळ असेल तर प्लीज या. आणि जब्बीर खान यांच्यासोबत नक्कीच कॉन्टॅक्ट करून आम्हाला मात्र इथे नक्कीच बोलावलं गेलं. धन्यवाद राकेश परदेशी सर आणि जब्बीर खान यांचे आम्ही आभारी आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. धावांची गती जर पाहिली 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा फलकावर 7च्या सरासरीनं 14 धावा लागल्या जात आहेत.
आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राकेश परदेशी, संकेत यांच्याकडून राकेश परदेशी यांनी जर हॅट्रिक घेतली तर 3000 रुपये, दिनेश परदेशी यांच्याकडून, दिनेश पवार यांच्याकडून 5000 रुपये, आणि आपण पाहतोय मनीष सरांकडून 2000. राकेश परदेशीसाठी मात्र इथे बक्षिसांचं बडीमार केलं जातं. यावेळेस अतिशय चांगला चेंडू, क्या बात आहे. राकेश परदेशी चांगला चेंडू हाताळतायत, स्वतः कर्णधार आहेत. आताच मात्र जेव्हा मॅच सुरू होण्याच्या आधी त्यांनी म्हटलं की 5 वर्षातून पहिल्यांदा आता मी आता चेंडू पकडतोय. फारसं काही चांगलं क्रिकेट जमेल असं नाही, परंतु आमचा प्रयत्न असणार, आम्ही ही स्पर्धा जिंकणार, ही टुर्नामेंट जिंकणार, ही मॅच जिंकणार. आता मात्र त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश येईल का? यावेळेस चेंडू निघून जातोय अक्रॉस दी बॅट, ऑन साइडला प्रहार, चेंडू थांबणार नाही, सरळ सीमा पार येतोय दर्जेदार सरपंच चषक चौकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित सरपंच चषक 2023 मध्ये सरचे हार्दिक स्वागत. क्या बात आहे, क्या बात आहे. राकेश परदेशी अतिशय सुंदर चेंडू. कोणी सांगणार नाही 5 वर्षातून तुम्ही क्रिकेट खेळताय. ही लाईन ऑर लेंथ तुमची जी मेंटेन आहे. एक चौकार आल्यानंतर मात्र आपण पाहतोय, आपण पाहू शकाल यावेळेस धावसंख्या फलकावर 1 मिळेल. धावसंख्या 1 ने संघाचं खातं पुढे सरकलं जातंय. 21 क्रमांक भारतामध्ये एक वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचा जर्सी क्रमांक, ज्याने मात्र नक्कीच 156 किलोमीटर पर आवर चेंडू हाताळला. असा मात्र वेगवान आणि वेगाचा सौदागर, काश्मीरचा सुगंध म्हणून उमरान मलिकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ऑन साइडला प्रहार केला, थोडंसं फंबल झालं आणि तिथे मात्र त्याची चूक तुम्हाला भोगावी लागते. यस, चौकार मिळतोय. पुढचा होणारा मॅच, एका बाजूला दिनेश भाऊ 11 पॅराडाईज बोईसर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कीर्ती 11 मायकोप ए. 2 कर्णधारांना विनंती असेल की प्लीज रिपोर्टिंग साठी या 1 इनिंग ब्रेक मध्ये. यस, धावसंख्या फलकावर आहेत 26. शेवटचा चेंडू असेल 26 धावा फलकावर. एकच मिनिट. स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 25 धावा लागल्या जातात. 25. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. चला तर आपण पाहतोय राकेश परदेशी सरांचा जर संघ हा जिंकतोय मॅच, तर पत्रकार प्रमोद तिवारी यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर नवरंग संघ हा मॅच जिंकतोय तर पत्रकार सरांकडून मात्र आपण पाहतोय प्रमोद तिवारी सरांकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 षटकांचा खेळ योग्यरित्या संपलाय आणि धावा फलकावर आहेत 25. आता येणारे मात्र 2 षटकांचा खेळ बाकी. येत्या 2 षटकांमागे टार्गेट कितीचं दिलं जाईल याच्याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत. कोण जिंकणार आणि कोण हरणार? खूप चांगली मॅच. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला मात्र अप ड्राईव्ह केला. धावसंख्या 1 इथे देखील मिळते. 1 गडी बाद झालाय, परंतु इथे जर पाहायला गेलं तर एका बाजूला फलंदाज आहे तो म्हणजेच अमित, आणि एका बाजूला आपण पाहतोय पियुष. ह्या 2 फलंदाजांनी तग धरलाय आणि खऱ्या अर्थाने या मॅचला रंग भरतायत. यावेळेस कुठेतरी विकेट राखून तुम्हाला खेळ करायचा होता, परंतु इथे बाद व्हावं लागतंय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहू शकाल खूप चांगलं गीत आपल्याला पाहायला मिळालं. मराठी माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणी ताठमानेने जगायला शिकवलं असेल तर एकच माणूस होऊन गेला या महाराष्ट्रामध्ये, अर्थातच आदरणीय सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. खऱ्या अर्थाने मराठी मातीचा शिरोबिंदू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावर आहेत 26 धावा फलकावर आहेत. प्रमोद तिवारी साहेब इथे आहेत. त्यांना विनंती असेल की सर तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. प्रमोद तिवारी सरांचं आगतम, स्वागतम, सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. 26 धावा
बाळादादा तुमचा इथे खेळाडू एक आहे. 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 2. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळीस दीपक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या इथे 1 मिळणार. बॅटचा मात्र संपर्क झाला चेंडूशी. हलक्या हाताने मात्र खेळून काढला. आता मात्र 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 राकेश परदेशी यांनी मात्र अतिशय सुंदर षटक हाताळलं. आणि आता मात्र पुन्हा एकदा कर्णधार पद MS धोनी यष्टीरक्षकांच्या भूमिकेत ते पाहायला मिळत आहेत. 5 वर्षानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक केलाय. आज मात्र चांगली फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून होईल का? क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण रिप्लेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. कुशल चौधरीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कुशल चौधरीसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचं मात्र कव्हर केलंय कॅमेरामॅन कुशल चौधरी. मी म्हटलं होतं मुरबे गावाला लागलेला हा अनमोल हिरा आहे, ज्याच्या माध्यमातून सातत्याने पाटील नेटवर्क्सला देखील रंग भरतोय. श्री लाईव्हच्या माध्यमातून देखील चांगलं काम त्याने केलंय. आता मात्र आपण पाहू शकाल अतिशय सुंदर. क्या बात आहे. जॉन्टी रोड्स रवींद्र जडेजा यांची आठवण झाली या क्षेत्ररक्षकाने. आणि यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. जे क्षेत्ररक्षण झालं अजय यांच्याकडून, त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय आपल्या विद्यमान सरपंच चांदणे मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. सुपर सुपर. चांदणे मॅडमांच्या माध्यमातून अजयसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा तुमच्या कलागुणांना वाव दिलं जात आहे. तुमच्या मेहनतीला इथे वाव दिली जाते आहे. आणि धावसंख्या फलकावर जर पाहिली तर आपण पाहू शकाल त्या म्हणजेच 28 धावा. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला तो म्हणजेच 5. आता शेवटचा चेंडू असेल. यावेळी स्विंग अँड मिस. काय कमालीचा चेंडू हाताळला. 4 षटकांचा खेळ इथे होते समाप्तीवर. आणि धावा फलकावर आहेत त्या म्हणजेच आपण पाहतोय अर्थातच 28 धावा. एक छोटा ब्रेक घेऊया. ऐकूया डिस्क जॉकीला. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल। तो क्या करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। 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 देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक देख पहले की बीमारी होगा सबका बुरा हाल। अरे तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल। 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 थँक्यू. श्री मोबाईल यांच्याकडून मात्र आपण पाहतोय सेकंड इनिंगला जेव्हा बॅटिंग करणार नवरंग संघ तेव्हा मात्र त्या बॅटिंग ओके राकेश यांच्यासाठी मात्र श्री मोबाईल यांच्याकडून मात्र प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी हा चेंडू देखील वाईड येतोय. धावसंख्या 1 ने भर. 29 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो म्हणजेच अनिकेत. स्ट्रायकिंग एंडला अमित, नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश. आणि राकेश जेवढे चौकार मारेल तेवढे श्री मोबाईल यांच्याकडून मात्र प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आत आपण पाहतोय यावेळी अतिशय सुंदररित्या मात्र हा खेळ रंगला जातोय. खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आताच जाऊन विसावला जातोय. डॉट चेंडूची हातान केली जाते. नवरंग संघासाठी पूर्णपणे इथे प्रतिसाद जास्त आहे कारण होम टीम आपल्याला पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्या बात आहे. स्विंग अँड अ मिस. पंचांकडे मात्र लाऊड अपील केलाय. आपण बघणार आहोत थर्ड अंपायर्स कडे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का हे मात्र आपण नक्कीच बघणार आहोत. चला अंपायर्स प्लीज या. अंपायर्स जर तुम्ही इथून रिव्ह्यू घेतला असेल टीमने तर मात्र तुम्हाला बघावं लागेल, चेक करावं लागेल वॉर रूम मध्ये.
चला तर आपण पाहतोय इथे मात्र नॉट आउट असं मात्र नक्कीच करार असेल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावा फलकावर आहेत 29. SD विनर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला अमित जर चौकार मारतोय तरी श्री मोबाईल यांच्याकडून मात्र आपण पाहतोय प्रत्येक चौकारला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. काही कमालीचं मात्र ही स्पर्धा सरपंच चषक 2023 क्रिकेटचा शानदार ना भूतो ना भविष्यती असा मात्र 16 मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होईल. चला जास्त वेळ जातोय, थोडं स्पीडअप करा. अनिकेत हा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. कट केला आहे डीप एक्स्ट्रा पॉइंटला. तिथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. राकेश परदेशी संघात 1 रन झालाय. याच्यासाठी जास्त एफर्ट घेऊ नका. धावसंख्या 1 ने फारसं काही चेंजेस होणार नाहीत. आता फलकावर 30 लागल्या जात आहेत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. आणि आता मात्र राकेश हा स्ट्राईकला असेल. श्री मोबाईल यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र चौकार येतील का हा प्रश्न चर्चेत आलाय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, विकेट मात्र इथे पाहायला मिळतोय. फलंदाजाला इथे परतावा लागतंय आणि SD विनर संघाचा हा मात्र तिसरा धक्का तुम्हाला पाहायला मिळतोय. राकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, चौथा धक्का असेल. येस, चौथा धक्का पाहायला मिळतोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सन्नी हा खेळाडू थोडा लेट आलाय की काय असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे असा हा फलंदाज, कॅलिब्रिटी ज्याच्याकडे ठासून भरलाय हा फलंदाज कुठेतरी लेट झालाय असं म्हणायला हरकत नाही. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावा फलकावर असतील त्या म्हणजेच 30. आता मैदानाच्या आतमध्ये चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजेच 2. पहिल्या इनिंग मध्ये एका बाजूला SD विनर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच होम टीम घरचा संघ राकेश परदेशी साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. चला टॉस साठी तयार राहायचं आहे. कीर्ती 11 मायकोप आणि दिलेश भाऊ पॅराडाईज बोईसर संघाने मात्र तयार राहायचं आहे टॉस साठी. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. सन्नी हा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जो मात्र मी म्हटलं खूप उशिरानं दाखल झालाय. SD विनर संघाचा एक तारणहार म्हणून फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आता शेवटच्या चेंडूचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज असेल. जर चौकार येतोय तर मात्र नक्कीच कॅश प्राइज आहेत. यावेळी रिव्हर्स स्विच केलाय आणि मात्र श्री मोबाईल यांच्याकडून मात्र याला 100 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. क्या बात आहे. सन्नी मी म्हटल्याप्रमाणे थोडा लेट झालाय, लेट टू लेट परंतु ॲक्युरेट. रोहित कॉलनी श्री मोबाईल यांच्याकडून 100 रुपये या चौकारासाठी आलेले आहेत. पहिल्या इनिंग संपलाय, धावा फलकावर आहेत त्या म्हणजे 34 आणि 35 धावांचं टार्गेट असेल. ह्या 35 धावा जमवल्या जातील का, काय होतात ह्या घडामोडी बघण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेऊया. जसं सेकंड इनिंग चालू होईल, जसं दुसरा डाव चालू होईल, तसं मात्र मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत उमरोळी गावचा एक अनमोल रत्न, गोड गळ्याचे धनी अर्थातच संतोष पाटील सर. धन्यवाद धन्यवाद डीजे. रिती थोडासा आवाज वाढवायचा या माईकचा प्लीज, थोडासा साऊंड वाढवा. चला विनंती, टॉस बॉक्स खाली करा प्लीज. चलो यानंतर टॉस केला जाईल. एका बाजूला दिनेश पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला पाहायला भेटेल कृती 11 मायकोप संघ. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. मायकोप कृती 11 संघाचे संघनायक बिकेश भोईर जोडले गेलेत. पॅराडाईज दिनेश 11 संघाला संघनायकाला पाठवले टॉस साठी लगेच. मिस्टर जबीर थोडीशी काय करा, इनिंग ब्रेक झालाय, टॉस केला जाईल. रेहान वेलकम. मी विनंती करेल शगुन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर मिस्टर राकेश सर या. राकेश सरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. या पहिल्या उपांत्य फेरीचा सामना आपला रंगला जाईल. पहिल्या पर्वात चॅम्पियन एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर दुसऱ्या पर्वात संघ पाहायला भेटला जो चॅम्पियन ठरला गेला होता मायकोप. या दोन्ही संघामध्ये सामना असेल. ऋतिक थोडासा आवाज थोडासा खोला प्लीज, थोडासा गेन द्या. तर या राकेश आपल्या आपण नाणेफेक कॉल केला जाईल. एका बाजूला सरपंच तर एका बाजूला नवरंग असा
कॉल असेल. टॉस कॉल चॉईस कॉल दिला जाईल. तो चॉईस कॉल दिला जातोय आणि चॉईस कॉल असेल यावेळेस माइक ऑफ संघ कॉल केला जाईल. बिकेश भोईर. चला टॉस केला जाईल यावेळेस राकेश राणांच्या शुभ हस्ते. नवरंगचा कॉल केला गेलाय आणि यावेळेस सरपंच येतोय आणि टॉस विन होतोय म्हणजे पॅराडाइज बॉयज सर. धन्यवाद राकेश सर, आप जाकर विराजमान यहाँ पर हमारे मुख्य मंच पर. रेहान, टॉस आपने जीता है, फिर से एक बार कृति माइकॉफ, क्या आपका डिसीजन होगा? हम फील्डिंग करेंगे पहला. तो एक कदम आप दूर हैं चैंपियन बनने के लिए. 35 साल की चैंपियन टीम है, डिफेंडिंग चैंपियन है, क्या प्लानिंग होगी इस वक्त मैदान के अंदर? हाँ, माइकॉफ तो अच्छा ही टीम है, उन लोग का बॉलिंग और बैटिंग बहुत अच्छा है. हम लोग भी हमारा 100% देंगे और हम ये मैच जीतने की कोशिश करेंगे. तो बेस्ट ऑफ लक रेहान आपके लिए. बिकेश, एक पाऊल तुम्ही मागे आहेत फायनल मध्ये जाण्यासाठी. मागील वर्षात डिफेंडिंग चॅम्पियन आहे, तर काय प्लॅनिंग असेल प्रथम फलंदाजी तुम्हाला दिली गेली? प्लॅनिंग तर 40+ करण्याचा प्रयत्न करू. जास्त वेळ आपण घेणार नाही. बिकेश, बॉल चॉईस करून घ्यायचा लगेच. मनीष, या लगेच बॉल चॉईस करायचा आहे. पॅराडाइज संघ धन्यवाद. इझी नैलेश मराठे साहेबांचा नक्कीच वेलकम असेल. नैलेश मराठे साहेब या प्लीज. आमच्या मुख्य बॅट्समॅन जबीर खान प्लीज टॉस बॉक्स कडे या लगेच. धन्यवाद इझी. मी विनंती करेन परत एकदा कॉमेंट्री बॉक्स पूर्णपणे खाली करायचा आहे. आयोजक विशाल वर्देश राऊत, जाऊन बघा पूर्णपणे कॉमेंट्री बॉक्स खाली करा प्लीज. फक्त 2 एक्स्ट्रा खेळाडू तिकडे बसवायचे विनंतीशील. प्रत्येकाला आपण खाली उतरायचं प्लीज. आयोजकांचा कॉल आहे, लक्षात घ्या. तर आपण पाहतोय इथे मात्र सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच 2 चेंडूवर जर पाहिलं तर 5 धावा. एका बाजूला राकेश परदेशी आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वा म्हणून पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय राकेशने जर चौकार मारला तर आपण पाहतोय गव्हाणे सरांकडून पाहायला मिळतील प्रत्येक चौकारामागे 100 रुपये आणि 3 चौकार जर लावतायत तर पाहतील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच जर विकेट घेत आहेत तर श्री मोबाईल यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे मात्र पाहिलं जातंय चेंडूला डॉट फेकलाय. धरम सर आपण पाहतोय एक चांगली व्यक्तिमत्व. धरम सरला आपण नक्कीच गेले 3 वर्ष पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना बोईसर एक्सप्रेस म्हणून एक फास्टर गोलंदाज पाहायला मिळतोय. नैलेश मराठे यांना विनंती कृपया करून व्यासपीठावर या. नैलेश मराठे या प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, पहिलं षटक कंप्लीट झालंय. आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल रन आलं होतं. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार पाहायला मिळाली होती. खूप चांगलं या ठिकाणी खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला पाहिलं तर राकेश परदेशी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे फलंदाजीसाठी आता मात्र सज्ज असतील. गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतंय. राकेश यांनी जर चौकार मारलाय तर शगुन हॉस्पिटल यांच्याकडून आपण पाहतोय, यांचे सर्वेसर्वा यांच्याकडून आपण पाहतोय. राकेश इथे मात्र पहा गडी बाद केलाय मिस्टर राकेश परदेशी. बॅक टू द डॅग आउट येताना आणि श्री मोबाईल यांच्याकडून गोलंदाज दिलीप यांच्यासाठी चव्हाण श्री मोबाईल यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. गावागावात
थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतोय विकेटवर पैसार लावला जातोय श्री मोबाईल यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी दिलीप यांच्यासाठी कॅश प्राइज असेल, 100 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय एक. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. तर कुणाल ज्याने एक चौकार मारले, नॉन स्ट्राईक एंडवर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय. छोटा पॅक बडा धमाका. इथे मात्र कमालीचा फटका पाहायला मिळतोय. येतोय चौकार. थँक्यू डीजे. छोटा पॅक बडा धमाका का म्हटलं जात आहे? उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं. 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच सरपंच मॅडम कडून आपल्याला पाहायला मिळालं या खेळाडूसाठी. आता मात्र फलंदाजीतून अव्वल दर्जाची फलंदाजी करतोय. टॅपचा फटका खेळतोय आणि चौकार. विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र गॅप शोधलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय छोटा बॅक बडा धमाका कडून. धन्यवाद. आज मात्र दोडी पूजा या एरियामध्ये जर पाहिलं तर मनोरंजन होतंय. इथे मात्र पाहतोय 2 चौकार लगावले आहेत. 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या आहेत. जर तिसरा चौकार मारतोय तर संकेत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओहो फटका तर चांगला आहे. इथे मात्र चेंडूला अडवतोय. पहा सुरेख मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. फटक्यामध्ये तेवढा दम नव्हता. नक्कीच जो तिसरा चेंडू मारला होता धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. हा चेंडू फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. थोडस जर पाहिलं तर दुविधा परिस्थितीमध्ये फलंदाज पाहिला. लक्ष नव्हतं पूर्णपणे. नजर जर पाहिली तर चेंडूकडे नव्हती आणि तेच कारण बनलं. कारण फुलटॉस चेंडू जर पाहिला तर अंडरम मध्ये जास्त बॅटर सोडत नाही. त्या पटक्याला एक चांगला पटका म्हणून नक्कीच दर्शवत आहेत. इथे मात्र वेगळं झालं. आपण पाहतोय या चेंडूवर आला सिंगल रन्स. एका धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जिंकण्यासाठी लक्ष जर पाहिलं तर 35 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 15 धावा ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. इथे मात्र आपण पाहतोय कुणाल साठी हा चेंडू थोडासा खाली राहतोय. ओव्हरची होईल समाप्ती आणि तदनंतर पाहिलं तर यस 12 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजे 15 धावा. थँक्यू डीजे. इथे मात्र रोहित कॉलनी श्री मोबाईल यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आता मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे. जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी हा पारितोषिक आपण पाहतोय. ATM ओपन करून ठेवला जातोय. तर सोन्या येतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये अजून धावा बनवायच्या आहेत 20. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. तर पाहायला मिळेल पुण्याचे एकदा ज्याने 2 चेंडूवर 2 चौकार मारले आहेत. चांगला फलंदाज म्हणून पाहायला मिळालाय. आता मात्र जर पाहिलं तर सोन्याच्या विरोधात कसं खेळेल याच्याकडे लक्ष असेल. चांगल्या पद्धतीने मात्र खेळलाय 2 चेंडू. हा चेंडू पुण्याच्या एकदा जागा बनवली. चेंडू मात्र ओहो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चिराग पाटील आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख असा क्षेत्ररक्षक चेंडूवर आला आणि त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज श्री मोबाईल यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख क्षेत्ररक्षण SD विनर संघ आपण पाहतोय एका बाजूला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर घरच्याच मैदानावर खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुंजल स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. कुंजल
आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे चेंडू वेगाने येत होता, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि हलक्या हाताने ऑफसाईड रिजन मध्ये खेळलाय. एक रन्स खूप महत्वाची आहे, कारण की म्हणतात ना आपण अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये एक धावपळक हलतं ठेवतं आणि ती घेणं खूप महत्वाचं आहे. तेच जाणलंय कुंजलने आणि सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट केले. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 17 धावा. इथून जर पाहिलं तर चांगला चेंडू होता, चेंडूला पुश केलाय दोन्ही पायाने आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र पाहिलं जाईल पंच काय दर्शवतील, धावसंख्या किती असेल पंच नक्कीच डिस्कस करतील, कारण की इम्पॉर्टंट आहे. पायाने पुश झालाय, चेंडू कुठे होता हे मात्र नजर पंचांची होती. बघूया काय घडेल येणारा डिसिजन. फक्त डिक्लेअर झोन ओके, कारण पायाने पुश केला होता आणि चेंडू डिक्लेअर झोन कडे गेला. सिंगल रन्सने धावसंख्या पाहिली तर 18 धावा स्कोरबोर्डवर होत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मी म्हणेन. आज ओम साई नवरंग मित्रमंडळ धोडीपूजा आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय, वर्ष 3रं आहे आणि सरपंच चषक म्हणून आज नाव ब्रँड होताना पाहायला मिळत आहे. इथे मात्र पाहतोय नोचा कॉल आहे. 1+1 2 धावा येतील. या 2 धावेनी धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा. यस डीजे. थँक्यू. तर नक्कीच 2 धावा नक्कीच आल्या आहेत. 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही इथून पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 3. 15 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची आवश्यकता असेल. ओहो चांगला फटका आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. पाहायला मिळतोय अजय हा फलंदाज ज्याने आल्या आल्या 2 चौकार लगावल्या. जो संघ आपला थोडासा अडचणीमधून बाहेर काढलं गेलं, कारण राकेश परदेशी यांचा विकेट गेल्यानंतर अजय मैदानाच्या आतमध्ये आला होता. तर मात्र हा देखील कुंजन लांबून खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू जर पाहिला तर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू मध्ये धावा जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज. 1 नो चेंडू, त्यावर एक्स्ट्राज रन्स नक्कीच घेतली गेली. पुन्हा एकदा इथे मात्र चुकी करतोय. नक्कीच मान्यवरांच्या या VIP डाईस मध्ये चेंडू मारला जातोय आणि बॉक्स विकेटच्या रूपाने जर पाहिलं तर हा गडी बाद होतोय. कुंजल बॅक टू द डग आउट. यस डीजे. थँक्यू. नक्कीच 100 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच आलेला आहे श्री मोबाईल यांच्याकडून. रोहित कॉलनी मध्ये हा शॉप आहे, आपण कधी जाऊ शकतायत. तर जाऊया पुन्हा एकदा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. मिस्टर अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे पाहिलं तर अजय आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या जर पाहिली पुन्हा एकदा धरम सर येत आहेत. चेंडूवर खूप वेगाने चेंडू फेकलाय, तितक्याच वेगाने मारला जातोय चेंडूला. सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. आता मात्र 22 धावा. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आणि प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला आज पसंती मिळाले. हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे धरम सरांच्या विरोधात मात्र सिंगल रन्स घेणं खूप गरजेचं असेल, कारण की येणारे जर चेंडू पाहिले तर इथून पाहायला मिळत आहेत 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये धावा पाहिजेत आहेत. त्या म्हणजेच आज चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय सुरेख. आता मात्र 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. समीकरण बदललं जात आहे, थोडंसं टेन्शन वाढलं जात आहे. इथे मात्र पाहतोय पुण्याच्या एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. यस नो डाऊट सिंगल रन्स मिळाली. या सिंगल रनच्या
मदतीने धावसंख्या स्कोरवर लागली जाते 24 धावा. आपण पाहतोय एक धाव मात्र घेतली जाते. तिसरा चेंडू थोडासा डॉट फेकला होता धरम सरांच्या हस्ते. आपण पाहतोय ही गोलंदाजी होत असताना खूप चांगली गोलंदाजी आहे, कारण इथून प्रत्येक डॉट चेंडू जर पाहिलं तर ओमसाई नवरंग संघाचं थोडंसं टेन्शन वाढवेल. मात्र प्रत्येक रन्स जर पाहिला येताना तर SD विनर्स संघाचं टेन्शन या ठिकाणी जो आहे तो चालूच राहील. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय हा चेंडू चांगला आहे. इथे मात्र फेकी पहा थोडस पिचची एज गेली आणि तदनंतर पाहिलं तर थोडस चेंडू वरती चढला होता. रिजवान शेख शाखा प्रमुख आहेत. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दीपेश बगवे देखील त्यांच्या समवेत असतील तर प्लीज आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. इथे मात्र पाहतोय नोचा कॉल आहे. इथे मात्र नोवर 1+1 2 धावा येतील. नो डाऊट या 2 धावेने जे समीकरण आहे तो मात्र पूर्णपणे चेंज होईल. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने वाढेल. 27 धावा स्कोरबोर्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 8 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रन्स आता मात्र पाहायला मिळत आहेत आणि एक्स्ट्राने जर पाहिलं तर समीकरण बदलेल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. इथून मात्र कोणता संघ जिंकेल मात्र मी नक्कीच म्हणेन जो संघ चांगली कामगिरी करेल नक्कीच संघर्ष करेल तो संघ मात्र इथून जिंकू शकतोय. संघर्ष करावा लागेल. इथे मात्र सिंगल रन साठी गेलाय. सिंगल रन्स कंप्लीट करतोय मिस्टर अनिकेत. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते आतापर्यंत 29 धावा. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. या जाऊया आपण डिस्क जॉकी ऋतिक कडे आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. षटक तर चांगलं हाताळलं होतं. जर पाहिलं तर पहिले धरमसनाने पहिल्या षटकामध्ये 6 आणि शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर धरमचरणच्या तर 8 धावा. एकूण तब्बल जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये. अजूनही जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच श्री मोबाईल रोहित कॉलनी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. तर बघूया गोलंदाज ज्याला थोडंसं टेन्शन असणार आहे. 6 धावा वाचवायच्या आहेत मात्र 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पाहिलं तर अजय आहे. छोटा पॅक बडा धमाका. आतापर्यंत अजयच्या बॅटमधून जर पाहिलं तर 14 धावा आल्या आहेत. 11 चेंडूचा खेळ त्यांनी केलाय. दुसऱ्या बाजूला मिस्टर अनिकेत ज्यांनी 3 चेंडूमध्ये 3 धावा जमावल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर रन्स येणं खूप गरजेचं आहे कारण की 6 चेंडूवर 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला पाहिलं तर ओम साई नवरंग संघ आहे तर दुसऱ्या बाजूला SD विनर संघ. टॅपचा फटका. इथे 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 मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडूला अडवतोय. खूप चांगला क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर राजेश यांच्याकडून आणि त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. श्री मोबाईल यांच्याकडून रोहित कॉलनी. येस 1 मिनिट थांबवायचं आहे. 1 मिनिट बिट्टू 1 मिनिट थांबवायचं आहे. थोडंसं प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण थोडं मागे व्हा कारण की लाईव्ह कव्हरेज आहे. प्रत्येक डिसिजन आपल्याला रिव्ह्यू सिस्टीम देखील आहे तर आपल्याला दाखवताना कुठली चुकी व्हायला नको. कॅमेरामॅनला थोडंसं कॅचअप करता आलं पाहिजे त्या अनुषंगाने. थँक्यू. प्रत्येक प्रेक्षक वर्ग आहे. प्रेक्षक वर्गांचं इथे मात्र स्वागत केलं जातं कारण की प्रेक्षकांशिवाय मॅच होणे शक्य नाही. प्रेक्षकांच्या जेव्हा गर्दी असते तेव्हा खेळायला मजा येते ते खेळाडूंना. आता मात्र बघूया चेंडूचं समीकरण जर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची आवश्यकता. विकेटचा विचार केला तर आपण पाहतोय SD विनर संघाचे 5 गडी बाद झाले होते. आतापर्यंत जर पाहिलं तर ओम साई नवरंग संघाचे फक्त 2 गडी बाद झाले आहेत.
सरवली संघ यांना सन्मान चिन्ह देण्यात येईल. तर या सरवली संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. सन्मान चिन्ह देण्यात येईल. इथे मात्र सिंगल रन्स काढले. अजयला जाणीव आहे की एक रन्स आपल्यासाठी खूप किमतीचा आहे. मोठा फटका मारायला गेला होता आधीच्या चेंडूवर, त्यावर मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं राजेशच्या माध्यमातून आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये फेकलं गेलं. रन्स मात्र मिळाला एक. आता मात्र पाहतोय आपण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. फटका तर चांगला आहे टापचा. धरमसर येत आहे चेंडूवर. रन्स मात्र मिळेल एक. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागली जाते. आता मात्र 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड. आता मात्र क्रुशल मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कारण की समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र प्रेशर दोन्ही टीमकडे असेल. कोणता संघ जिंकेल हे मात्र प्रेक्षक पाहणार आहेत कारण प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील तोच प्रश्न उद्भवलेला आहे जो प्रत्येकामध्ये आपण पाहतोय खेळाडूमध्ये आहे. कारण की प्रेक्षक म्हणतायत की कोणता संघ जिंकणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नक्कीच जाईल हे मात्र खरं आहे कारण की ज्या पद्धतीने 2 बॅटर खेळतायत. बॅटरचा प्रयत्न आहे प्रत्येक चेंडूवर 1 रन्स काढणे. इथून मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचा विचार आहे की 1 रन कसा थांबवता येईल. तर सरवली संघ आपण सन्मान चिन्ह आहे तो मुख्य व्यासपीठावर जाऊन घ्यायचा आहे प्लीज. विनंती असेल सरवली संघ या. मनीष सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. निलेश फायटरचे ऑनर्स आपण पाहतोय. सलग जर पाहिलं तर आज 3री रजनी आहे आणि या 3री रजनीमध्ये मनीष सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर नक्कीच 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार परिस्थितीमध्ये आहे पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू सिंगल रन साठी जाईल. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. धरम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण कार्पेट काढून करत चेंडू सरळ सीमारेषा गाठणार होता. तेवढाच जर पाहिलं तर धरमसर सारखी एक भिंत मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली आणि चेंडूला मैदानाच्या आतमध्ये अडवला गेला. सामना जिंकला तरी कोणीही खेळाडू मध्ये यायचं नाहीये ही विनंती असेल आयोजकांची. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. जर 1 रन्स काढतोय विकेट न गमावता आपण पाहतोय 2च विकेट गेलेले आहेत. 1 रन्स जर काढला तरीही सामना ओम साई नवरंग संघ विजयी जिंकू शकतो. त्यांचे 5 गडी बाद झाले आहेत ते म्हणजे SD विनर संघाचा. तर 1 धाव काढली तरी सामना विजयी होऊ शकतो. इथे मात्र बेस्ट ऑफ लक जाईल कारण की आपण पाहतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चेंडूचा. सिंगल साठी इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. काय घडलंय गाडीचं होतंय पतन. आता मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. इथे श्री मोबाईल कडून आपल्याला पाहायला मिळतंय रोहित कॉलनी. सामना जर पाहिला तर रंगतदार परिस्थितीमध्ये आलाय. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 2 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच एक छोटीशी 2 ऐकूया आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं ही मॅच जी आहे ती शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल आणि तीच आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच प्रेक्षकांवर्ग नक्कीच सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांनी या देखील सामन्याचं स्वागत करायचं आहे. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळालं तर खरोखरच आनंद व्यक्त होतो कारण की प्रेक्षकांना काय पाहिजे असते तर फक्त मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन. 1 चेंडू 2 धावा. 1 धावा जर काढतायत तर इथे मात्र सामना विजय होईल ओम साई नवरंग संघ. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. इथे फटका चांगला आहे आणि रन्स मात्र मिळेल 1 आणि ओम साई नवरंग इथे मात्र सामना विजय करतोय. छोटा पॅक बडा धमाका.
थँक्यू. प्लीज आपण कॉम्बॉक्स मधून सर्व प्रेक्षक वर्गाने विनंती, आपण थोडंसं खाली व्हा प्लीज. कॉम्बॉक्स खाली करायचं आहे. आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग तुम्ही मैदानाचा ताबा सोडायचा, लगेच मॅच सुरू होणार आहे.